हॅलो हॅलो स्टुडंट्स. ठीक आहे, आता आपण ग्रॅव्हिटेशन लेक्चर नंबर 2 म्हणजे हालीमध्ये आपण या टॉपिकला सुरुवात केलेली आहे. तर या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे केप्लर्स लॉ. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे? केप्लरचे लॉ. केप्लरचे किती लॉज आहेत? टोटल 3 लॉ आहेत, 4 नाही आहे. टोटल केप्लरचे 3 लॉज आहेत. तर आपण ह्या ग्रॅव्हिटेशन्स टॉपिक इतका इंटरेस्टिंग आहे, फनी आहे, मजेशीर टॉपिक्स आहे. तर फिजिक्स किंवा ग्रॅव्हिटेशन्स आपल्या मजा घ्यायच्या अगोदर आपण काय करायचं आहे? ग्रॅव्हिटेशनचं आणि फिजिक्सचं मजा घ्यायचं आहे. प्रॉब्लेम्स वगैरे सॉल्व करायचं, इंटरेस्टिंग प्रॉब्लेम्स असू द्या किंवा काही खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. हा माझ्या कॉलेजच्या टाईममध्ये हे माझं फेवरेट टॉपिक आहे. तर आपण आज काय बघणार आहे? जास्त विषय भटकायचे नाही, आपण बघणार आहे केप्लर्स लॉज. केप्लर्स लॉज. केप्लरचे टोटल किती लॉज आहेत? 4. केप्लरचे लॉज आहेत 3, नाही आहेत 4 नाही आहेत. तर ठीक आहे, केप्लर्स लॉज ऑफ ऑर्बिट्स, लॉज ऑफ इक्वल एरिया अँड लॉज ऑफ टाइम पिरियड. ठीक आहे, आता आपण बघणार फर्स्ट आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार लॉज, 2 लॉज बघायचे आहेत आणि त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे थर्ड लॉ आणि काही प्रॉब्लेम्स यावर सॉल्व करायचे. ठीक, लॉज ऑफ ऑर्बिट्स. पहिला लॉ आहे लॉज ऑफ ऑर्बिट्स. आर्यभट्टनं आपल्याला सांगितलेलं होतं किंवा त्याच्या पुस्तकामध्ये असू दे, लॉज ऑफ ऑर्बिट्स. आर्यभट्टनं सांगितलेलं होतं की सन आहे किंवा जी सन सेंटरला सिच्युएटेड केल्यानंतर जी काही अर्थ आहे किंवा कुठलेही प्लॅनेट्स आहे ऑर मून्स अराउंड द अर्थ हे कसं फिरत असते? सर्क्युलर ऑर्बिट्समध्ये फिरत असते, अशा पद्धतीनं सांगितलं आहे. बट केप्लर्सनं वेगळं सांगायचं आहे. हे आहेत ॲक्सिस आहेत, 2 ॲक्सिस कन्सिडर करा. इट इज द ओरिजिन्स ओ, दिस इज एक्स ॲक्सिस आणि हे आहे वाय ॲक्सिस. द प्लॅनेट्स मूव्स in the elliptical orbits around the sun. Every planets or all planets moves in elliptical orbits around sun. हे कसं ना, इलिप्टिकल ऑर्बिट्स मध्ये फिरत आहे. पहिल्यांदा इलिप्टिकल ऑर्बिट्स, इलिप्स कसं असते हे आपल्याला माहिती करून घ्यायचं. दिस इज द इलिप्स. ओके, थोडं पर्टिक्युलर किंवा थोडं परमनंट डायग्राम नाही आहे, पण इलिप्स कसं असते हे आपल्याला लक्षात ठेवायचं. इट इज द इलिप्स. आणि एव्हरी प्लॅनेट्स कसे फिरत असते? इलिप्टिकल ऑर्बिट्समध्ये फिरत असते. जर एका इलिप्समध्ये आपल्याला सर्कल तयार करायची असेल तर या ठिकाणी 2 सर्कल तयार होतात. अशा पद्धतीने इथून एक सर्कल तयार होतो आणि इथून एक 2 पद्धतीचे सर्कल्स तयार होतात. आणि एका इलिप्समध्ये 2 पद्धतीचे सेंटर असतात, त्याला फोसा म्हटलं जातं. अँड सन सिच्युएटेड ॲट 1 फोसाय. कुठल्याही एका फोसामध्ये सन ॲट 1 फोसाय कुठल्याही एका सेंटरमध्ये असते. म्हणजे 2 फोसाय असतात या ठिकाणी आणि या ठिकाणी. एका सिच्युएशनमध्ये या ठिकाणी यस सन आहे, सन सिच्युएटेड ॲट एनी 1 फोसाय. तर आपण या ठिकाणी यांना नाव द्यायचं एम अँड एन अलॉंग वाय ॲक्सिस, पी अँड क्यू. आणि पी टू क्यू डिस्टन्स 2a कन्सिडर करा. आणि एम टू एन और एन टू एम इट इज द 2b डिस्टन्स. त्याचबरोबर जे काय पी क्यू आहे, पी क्यू इज कॉल्ड मेजर ॲक्सिस. कसं असणार आहे? मेजर ॲक्सिस. दॅट इज कॉल्ड 2a. मेजर ॲक्सिस. हे कसं असणार? मेजर्स म्हणजे मोठा आहे. इलिप्टिकल कसं आहे? अंडरगोल्स म्हटलं जातं त्याला. एक मोठा आहे आणि त्या मोठ्या पार्ट्सला आपण म्हटलं जातं मेजर ॲक्सिस. अँड पी ओ अँड ओ क्यू म्हणजे पी ओ हाफ ऑफ द पी क्यू. पी ओ अँड ओ क्यू आर सेमी मेजर ॲक्सिस. सेमी मेजर ॲक्सिस. दीज आर द सेमी मेजर ॲक्सिस. दिस इज कॉल्ड ए. कसं आहे ते? सेमी मेजर ॲक्सिस आहेत. म्हणजे पी ओ अँड ओ क्यू म्हणजे टोटल पी क्यू आहे, मेजर ॲक्सिस आहे, आणि पी ओ अँड ओ क्यूज आर द सेमी मेजर ॲक्सिस. दिस इज द ए अँड ए.
त्याच पद्धतीने एम एन इज कॉल्ड, एम एनला काय म्हटलं जातं, मायनर ॲक्सिस. एक मेजर असेल तर दुसरं काय असतो, मायनर ॲक्सिस. आणि त्याचं डिस्टन्स किती आहे, 2b. एम एन जे काही व्हर्टिकल ॲक्सिस अलॉंग द वाय ॲक्सिसवर जे काही डिस्टन्स आहे एम एन एन, हे मायनर पार्ट आहे. कसं आहे, मायनर आहे, जे काय चपटा झालेला असतो इलिप्स त्याला म्हटलं जातं मायनर पार्ट्स. दिस इज 2b. MO अँड ON आर सेमी मायनर ॲक्सिस. बरोबर आहे का मी बोललेलं, सेमी मायनर ॲक्सिस. आणि त्याचं डिस्टन्स किती असणार आहे, हाफ ऑफ द मायनर ॲक्सिस. जे काही MO अँड ON आहे, ॲक्च्युली हाफ नाही आहे बट हाफ असणार आहे, हे आपण कन्सिडर केलं आहे. इट इज द फर्स्ट लॉज ऑफ ऑर्बिट्स. ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन elliptical orbits and consider sun at one of the foci of that ellipse. जे काही आर्यभट्ट म्हणलेले होते त्यांनी काय म्हणले होते, सर्क्युलर्स मुवमेंट फिरत असते. बट यांनी काय म्हणतात, केपलर्स त्यांनी फर्स्ट लॉमध्ये म्हटलं की एव्हरी प्लॅनेट्स, each and every planets or all planets revolves around the sun in elliptical orbits and sun situated at one of the foci of that unit or one of the center of that ellipse. त्यानंतर आहे सेकंड लॉज ऑफ इक्वल एरिया किंवा इक्वल एरिया. आपल्याला थोडीशी डायग्राम चेंज करायची किंवा डायग्राम हे डायग्राम समजलं असेल तर यात काय नाही आहे, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतं एवढं सांगायचं आहे. आणि सेमी मेजर ॲक्सिस, मेजर ॲक्सिस, मायनर ॲक्सिस, सेमी मायनर ॲक्सिस, त्याचबरोबर सन कसं सिच्युएटेड असते हे इतकं सांगितलेलं आहे फक्त फर्स्ट लॉमध्ये. त्यानंतर सेकंड लॉ म्हणजे लॉ ऑफ इक्वल एरिया म्हटलं जातं. ठीक आहे, कन्सिडर करा सन या ठिकाणी सिच्युएटेड आहे आणि दिस इज द इलिप्स, हे एक इलिप्स आहे. and this is the area and that's our another area, इक्वल एरिया. आणि हे एरिया इतकं कव्हर केलेलं आहे असं कन्सिडर करू. त्यानंतर या ठिकाणी पॉईंट पी आहे, पी यासाठी घेतलेलं आहे की प्लॅनेट्स, पॉईंट पी इट इज द प्लॅनेट्स. अँड जे काही अँग्युलर मोमेंटम आहे ते कसं असणार, परपेंडिक्युलर ऑफ दॅट जे काय. आणि जे काय वेक्टर्स आहे जॉईंट्स फ्रॉम द सन, या ठिकाणी काय आहे, सन आहे आणि या ठिकाणी प्लॅनेट्स आहे. जे प्लॅनेट टू सनला जे काही वेक्टर्स जॉईन करतं त्याला म्हटलं जातं रेडियस वेक्टर्स आर असे म्हणून. जे काय आहे ते सगळे लॅच आहे. द स्विफ्ट्स ऑफ लॉज, द लाईन्स जॉईनिंग बिटवीन द प्लॅनेट्स अँड सन्स, एव्हरी प्लॅनेट्स अँड सन्स, द लाईन जॉईनिंग बिटवीन आर स्विफ्ट्स इक्वल इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम, इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे जी काही ही एरिया आहे, एरिया ए अँड स्मॉल ए अँड एरिया बी अँड स्मॉल बी, ही जितकं एरिया आहे तितकंच ही एरिया आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे किंवा सेकंड लॉमध्ये म्हटलं आहे. द लाईन जॉईनिंग बिटवीन प्लॅनेट and sun are swept in is equal area in equal interval of time, equal interval of टाईम. म्हणजे जे काही इतकी एरियाला जितका टाईम लागलेला आहे स्वीप करण्यासाठी तितकंच ह्या एरियाला देखील टाईम लागणार आहे. त्याचबरोबर जी काही डिस्टन्स आहे, आर्क डिस्टन्स, ही आणि ह्या आर्क डिस्टन्समध्ये थोडासा आपल्याला चेंजेस दिसून येतील. ही आर्क डिस्टन्स आहे एकदम कमी आहे आणि हे आर्क डिस्टन्स मॅक्झिमम आहे. तर माझा क्वेश्चन्स असा आहे की या ठिकाणी जी काही वेलॉसिटी असेल प्लॅनेट्सची आणि या ठिकाणी वेलॉसिटी ॲट पॉईंट पी अँड ॲट पॉईंट क्यू असं कन्सिडर करू. पी अँड क्यूमध्ये वेलॉसिटीमध्ये चेंजेस असेल का? ऑफकोर्स वेलॉसिटीमध्ये चेंजेस असणार आहे, बिकॉज इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये इक्वल एरिया कवर करते. म्हणजे ही एरिया तितकेच हे एरिया आहे, म्हणजे ए स्मॉल ए अँड बी स्मॉल बी आर द एरिया सेम
अँड इथल्यापासून इथंपर्यंत जी काही टाईम लागणार आहे, ही जी वेक्टर स्वीप होते आर, ह्या आरपासून जे R1 किंवा R' करू, जितका टाईम याला लागणार आहे स्वीप होण्यासाठी तितकाच टाईम या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत त्या वेक्टर्सला यायला लागणार आहे. म्हणजे ही लेंथ मॅक्झिमम आहे त्या लेंथपेक्षा. म्हणजे जी काही वेलॉसिटीज ऑफ द प्लॅनेट्स आर मॅक्झिमम्स ऑर मोर, velocity or speed, velocity of planet nearest or near to sun is more than planet is far away. म्हणजे सेंटेन्स अर्थ समजते का? वेलॉसिटी जे काय प्लॅनेटची वेलॉसिटी आहे ते कसं असणार आहे, मोर असणार आहे जेव्हा जी काय प्लॅनेट असणार आहे नियर टू द सन असेल, आणि जेव्हा कशापेक्षा जास्त असणार आहे, प्लॅनेट्स इज फार अवे, म्हणजे सनपेक्षा मॅक्झिमम डिस्टन्सवर असल्याची जी काही वेलॉसिटी असणार आहे ती वेलॉसिटी ही कमी असणार आहे आणि या वेलॉसिटी ही जास्त असणार आहे. म्हणजे जी काही वेलॉसिटीज आहेत, जी काही स्पीड ऑफ द प्लॅनेट आहे, ते स्पीड ऑफ द प्लॅनेट जेव्हा प्लॅनेट सनच्या जवळ येत असते त्याची स्पीड मॅक्झिमम होते किंवा वाढत असते, जेव्हा ते फार अवे होत असते ते स्पीड कमी होत असते. हे केपलरनं ऑब्झर्व केलेलं आहे. त्यानंतर इट इज आउटकम फ्रॉम द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. हे जी काही थिअरी आलेलं आहे हे कशावरून आलेलं आहे, आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये लॉज ऑफ मोशन शिकत असताना कॉन्झर्वेशन्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असते, लिनियर मोमेंटम इंटू रेडियस वेक्टर्स. देन कॉन्झर्वेशन्स ऑफ अँग्युलर मोमेंटम पासून हे लॉज या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर यामध्ये जर एक सर्क्युलर मोशन्स आहे असं कन्सिडर करा. त्याचबरोबर जी काही मोशन्स असू दे, सेंट्रिपेटल फोर्स किंवा सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन्स कसे असते, अलॉंग द लाईन जॉईनिंग बिटवीन द सेंटर अँड ऑब्जेक्ट. जी काही लाईन जॉईनिंग आहे आर, ह्याच डायरेक्शन्समध्ये किंवा ह्याच अलॉंग द, म्हणजे ह्याच्यावरच ती काय असणार आहे, फोर्स ऑफ सेंट्रिपेटल फोर्स अलॉंग द लाईन जॉईनिंग बिटवीन सन अँड एनी प्लॅनेट्स. आता आपण कन्सिडर करू की हे इलिप्टिकल नाही आहे. आपण जे काही आर्यभट्टनं सांगितलेलं आहे किंवा अनदर काही व्यक्तींनी सांगितलेलं आहे की कन्सिडर करू हे कसं आहे, एक सर्क्युलर आहे असं सपोज करू, आणि त्याचबरोबर सन जे काय आहे ते ओरिजिनवर सिच्युएटेड आहे. सन ॲट ओरिजिन, सपोज सन ॲट ओरिजिन, सन कुठे आहे, ओरिजिनला आहे असं कन्सिडर केलं. जर सन ओरिजिनला असेल तर हे असणार आहे डिस्टन्स आर. इट इज द पोझिशन्स वेक्टर. मी पहिला सांगितलं आर डॅश इज पोझिशन्स वेक्टर कशाचं, सन टू एनी प्लॅनेट्स. देन द परपेंडिक्युलर कंपोनंट्स इज द मोमेंटम. काय असणार आहे, एक मोमेंटम असणार आहे. परपेंडिक्युलर कंपोनंट्स पी इट इज द मोमेंटम असणार. देन इट इज कवर्ड इक्वल इंटरवल ऑफ टाईम अँड इक्वल इंटरवल ऑफ टाईम असेल तर याला जितकं टाईम लागणार तितकंच टाईमला लागणार, आणि आपण काय करू, डेल्टा टी इतका कन्सिडर करू. म्हणजे इनिशियल टाईम अँड फायनल टाईम मायनस करून एक डेल्टा टी इतका कन्सिडर, डेल्टा टी इतक्या टाईममध्ये ते एरिया कवर होते. देन द अँग्युलर मोमेंटम वेलॉसिटी इंटू टाईम, इट इज द लेंथ. डिस्प्लेसमेंटची काय माहिती असेल, डिस्प्लेसमेंट ऑर वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. देन डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम. वेलॉसिटी व्ही इतका कन्सिडर केला, त्याचबरोबर टाईम डेल्टा टी आहे. देन हे आहे याचा लेंथ. त्यानंतर जी काही लेंथ आहे आर, पाया गुणिले उंची. एरिया ऑफ ट्रायंगल ए इज इक्वल टू ट्रायंग्युलर एरिया ऑफ ए, देन हाफ ऑफ आर डॅश इंटू डेल्टा टी इंटू व्ही. ही डेल्टा टी इकडे आपण घेऊ शकतो. देन हाफ ऑफ आर डॅश इंटू व्ही डॅश. यामध्ये फक्त आपण सिंपल एक थेरी वापरलेला आहे. काय केलेलं या ठिकाणी, थोडीशी चेंजेस केले. काय चेंजेस नाही केलेलं, फक्त जी काही एरियाचं फॉर्म्युला आहे
ट्रायंगल एरिया हे ट्रायंगल आहे असं कन्सिडर केलेलं आहे. तर एरिया ऑफ द ट्रायंगल जे काही फॉर्म्युला आहे ते फॉर्म्युला या ठिकाणी पुटअप करून फक्त जे डेल्टा टी आहे ते इकडे मल्टिप्लिकेशन असेल तर तिकडे काय होणार आहे, डिवाइड करून घेणार आहे. देन मोमेंटम काय असणार आहे, मास इंटू वेलॉसिटी. मोमेंटम पी इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. ठीक आहे. देन वेलॉसिटी इज इक्वल टू मोमेंटम अपॉन मास. आपल्याला ह्या वेलॉसिटी जागी काय करायचं आहे, मोमेंटम अपॉन मास हे पुटअप करून घ्यायचं आहे. Then delta A or area of the triangle A divided by delta T is equal to half of R bar cross P divided by M. Then angular momentums. Angular momentum is the vector sum of or product of linear momentum into R. म्हणजे जी काही अँग्युलर वेलॉसिटी असते त्याच पद्धतीने मोमेंटम देखील त्या ठिकाणी आपण आर इंटू अँग्युलर आपण रिलेशन्स बघितलेलं आहे सर्क्युलर मोशनमध्ये बघत असताना. जे काही रिलेशन्स आहे लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटीमध्ये आर इंटू व्ही थीटा इज इक्वल टू किंवा ओमेगा इज इक्वल टू आर इंटू व्ही असणार आहे. त्याच पद्धतीने मोमेंटम का असणार आहे, आर इंटू मोमेंटम ऑफ लिनियर मोमेंटम इंटू अँग्युलर मोमेंटम. लिनियर मोमेंटम काय आहे, पी आहे आणि अँग्युलर मोमेंटम आपण एल कन्सिडर करू. देन एल इज इक्वल टू अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू रेडियस वेक्टर इंटू लिनियर मोमेंटम. रेडियस वेक्टर आर इंटू लिनियर मोमेंटम इट इज अ पी. तर इक्वेशन्स आपण या ठिकाणी 1 हे आहे 2. दिस इज द इक्वेशन नंबर 3. देन सेंट्रिपिटल फोर्सेस अलॉन्ग. सेंट्रिपिटल फोर्स कसे असणार आहे, अँग्युलर मोमेंटम्स अलॉंग द अँग्युलर मोमेंटम असणार आहे. देन सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू एरिया ऑफ ए डिवाइड बाय डेल्टा टी इज इक्वल टू एल अपॉन 2m. अँग्युलर मोमेंटम अपॉन 2m हे काय असणार आहे टोटल. दिस इज द अँग्युलर मोमेंटम आहे आणि हे 2 इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे 2m. देन एल बार डिवायडेड बाय 2m. अशा पद्धतीनं लॉज ऑफ इक्वल एरिया प्रूव्ह झालेला आहे. हे फक्त छोटंसं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आहे. लॉज जे काही इक्वल एरिया आपल्या लॉ फक्त आणि फक्त एका डेफिनेशनवर एका सेंटेन्सवर आपल्याला समजते. एका मिनिटात आपण रिव्हिजन्स करू. फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ, लॉज ऑफ ऑर्बिट्स अँड लॉज ऑफ इक्वल एरिया. देन आपण या ठिकाणी स्टॉप करायचं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये बघत असताना आपण थर्ड लॉ, लॉ ऑफ टाईम पिरियड, त्यानंतर टाईम पिरियड अँड रिलेशन्स ऑफ द जे काही रिलेशन्स असणार आहे टाईम पिरियडची आणि रेडियस वेक्टरची ते बघायचं आहे आपल्याला. देन केप्लर्स फर्स्ट लॉ, लॉज ऑफ ऑर्बिट्स. ऑल प्लॅनेट्स मूव्स इन द इलिप्टिकल ऑर्बिट्स अराउंड द सन. हे कसं आहेत, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये मूव्ह होतात. सन सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोसाय ऑफ द इलिप्ट्स असं म्हणलं. जे काही अगोदरची डायग्राम काढली होती पी क्यू काय आहे मेजर ॲक्सिस, जे काही हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे मेजर ॲक्सिस आहे, त्याचा हाफ पार्ट घेतल्यानंतर ते काय असणार आहे सेमी मेजर ॲक्सिस असणार आहे. त्याचबरोबर जे वर्टिकल पार्ट आपण घेतलेलं होतं एम आणि एन त्या ठिकाणी डायग्राम काढून ते एम एन आहे मायनर ॲक्सिस अँड हाफ ऑफ दिस ॲट द सेंटर, सेंटर टू सेंटर जे काही डिस्टन्स असणार आहे ओ, ओरिजिन टू ओरिजिन, देन इट इज अ सेमी मायनर ॲक्सिस. त्यानंतर सेकंड लॉ आपण बघितलं. सेकंड लॉ बघत असताना डेरिव्हेशन सॉल्व्ह केलं. द लाईन जॉईनिंग बिटवीन द प्लॅनेट्स अँड सन, लाईन जॉईनिंग ऑफ प्लॅनेट्स अँड सन काय असणार आहे आर बार. इट इज अ स्विफ्ट्स इन इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. इट स्विफ्ट्स इन इक्वल इज इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे जे काही इक्वल एरिया स्विफ्ट करत असते ते सेम टाईममध्ये तितकाच टाईममध्ये ते अनदर एरिया देखील स्विफ्ट करत असते. म्हणजे एरिया देखील इक्वल आहे आणि त्यामध्ये लागणारा टाईम देखील इक्वल आहे. जर एरिया आणि टाईम इक्वल असेल तर त्याची जी काही हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्समध्ये डिफरन्स आहे. ही डिस्टन्स कव्हर करायला जितका टाईम लागलेला आहे तितकाच टाईम या डिस्टन्स देखील कव्हर करायला या प्लॅनेट्सला लागला आहे. देन द वेलॉसिटी ऑफ द प्लॅनेट्स इज नियर ऑफ द सन इज मोर दॅन द वेलॉसिटी ऑफ द प्लॅनेट्स आर सिच्युएटेड ऑर मोशन्स अराउंड फार अवे फ्रॉम द सन. फार अवे फ्रॉम द सन जे काही लांब, जितका लांब असेल प्लॅनेट्स अराउंड फ्रॉम द सन्स तितका जे वेलॉसिटी मिनिमम असणार आहे. जितका नियर असेल, जितका जवळ असेल त्याची वेलॉसिटी तितका मॅक्झिमम असणार आहे. सपोज सन ॲट द ओरिजिन, सन हे एक ओरिजिनला आहे असं कन्सिडर केलं. त्याचबरोबर जे काही सेंट्रिपिटल फोर्स आहे आणि हे जे काही लॉज आलेला आहे कशापासून आलं आहे अँग्युलर मोमेंटम, लॉज ऑफ कॉन्झर्वेशन्स ऑफ अँग्युलर मोमेंटमवरून आलेलं आहे. हे देखील आपण सांगितलं आहे.
त्यानंतर आपण हे कन्सिडर केलं की डेल्टा टाईम इंटरवल इतक्या टाईममध्ये एरिया कवर करते. देन एरिया आपण एरिया ऑफ द ट्रायंगल ए इज इक्वल टू हाफ ऑफ द, देन इट इज अ डिस्टन्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी इंटू टाइम डेल्टा टी आहे, इट इज द वेलॉसिटी ऑफ द प्लॅनेट, अँड आर इज द रेडियस वेक्टर्स. म्हणजे हे ट्रँगल्स आहे, ही जी काही ट्रँगल आहे हे मी असे देखील काढू शकतो. ठीक आहे. हे असणार आहे आपलं डेल्टा टी इंटू व्ही म्हणजे डिस्प्लेसमेंट, आणि हे असणार आहे आपलं रेडियस वेक्टर आर. ठीक आहे. तर त्या पद्धतीनं एरिया ऑफ द ट्रँगल्स इज हाफ ऑफ द हाईट इंटू बेस, त्याच फॉर्म्युला वापरलं आणि हे जे डेल्टा टी आहे तिकडे जाऊन डिवाइड केलेलं आहे. आणि त्या पद्धतीने अँग्युलर मोमेंटम, आपण जी काही अँग्युलर वेलॉसिटी असू दे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट असू दे, अँग्युलर ॲक्सेलरेशन्स असू दे, ज्या पद्धतीने फॉर्म्युला कॅल्क्युलेट केलेला आहे इन द फॉर्म ऑफ रेडियस, इन द फॉर्म ऑफ लिनियर, देन त्याच पद्धतीनं जे पी आहे लिनियर मोमेंटम आहे, आणि आर आहे जे काय आहे ते रेडियस वेक्टर्स आहे. त्या पद्धतीने आपण अँग्युलर मोमेंटम घेतलं. अँग्युलर मोमेंटम एल बार इज इक्वल टू आर बार इंटू पी या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. देन जे काय आर बार इंटू पी जे काय आहे त्या ठिकाणी आपण एल बार पुटअप केलं, आणि हे 2 जे काय आहे एमला मल्टिप्लाय केलं, देन 2m असणार आहे. हे आहे हेन्स प्रूव्ड द सेकंड लॉज ऑफ केपलर्स. त्यानंतर केपलर्स थर्ड लॉ ऑफ मोशन्स ऑफ प्लॅनेट्स बघणार आहे. त्यानंतर 1-2-3 इझी प्रॉब्लेम सॉल्व करू, आणि नेक्स्ट पार्टला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटकडे जायचं.